लश्कर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाड़ू झड़ेले शस्त्र बनेंगे, नाव लगेगी किनारे. काय नाही तर आहेत ना दगड आहेत ते बॉम्ब बनतील, सगळी माझी भक्तांची सेना आहे, ते सैन्य होईल, हातामध्ये जे काही आहे ते शस्त्र होईल. आणि त्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर इंग्रजांशी लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. मग तेव्हा लोकमान्य टिळक बोलले असते काय करणार, विकास निधी मिळत नाही. महात्मा गांधी बोलले असते विकास निधी मिळत नाही. कशाला? आज जे तिकडे बसलेत फोडाफोडी करणारे त्यांनाच मी विचारतोय. अटलजी तर गेले, अडवाणी साहेब असताना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती. अटलजी आणि अडवाणीजी कधी जर त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? आणि यांना फोडाफोडी का करायचे? तर तोच की तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार आहे. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती. तू बोल, तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो. आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते? सोयरीक ह्यांची जुळत होती, पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळत आहे. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळला का? हो जुळला की म्हणे. जुळलं. 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते